खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 7 वर्षांपासून निवडणुका महानगरपालिकेच्या झालेल्या नाहीत आणि त्यामुळे प्रशासक या ठिकाणी महानगरपालिकेवरती आहे आणि ज्या महानगरपालिका मराठवाड्यातल्या आहेत ती अशाच प्रकारची सगळीकडे स्थिती आहे। ती स्थिती या ठिकाणी नगरपंचायत आणि नगरपालिकांची देखील आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या सध्याच्या स्थितीवरती निवडणुका होणं गरजेचं आहे असं अनेक प्रकारचं मत आहे। कारण की शहरातले अनेक प्रश्न जे आहेत ते थेट आता आयुक्तांकडे त्यांना जावं लागतंय। म्हणजे तो साधा पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठलाही प्रश्न असेल, नगरसेवक थेट सांगतायत की आता आम्ही नगरसेवक नाही आहेत आणि त्यामुळे आयुक्तांशी तुम्ही संपर्क या ठिकाणी साधू शकता। आता काही दिवसानंतर ते असं म्हणणार नाहीत कारण की निवडणुकांच्या घोषणा देखील होतील। त्यामुळे मराठवाड्यातला एकंदरीतच भाग बघितला तर जी महानगरपालिकेची स्थिती आहे तीच ग्रामीण भागातली आहे, तीच पंचायत समितीची आहे। कारण की सामान्य लोकांची जी काम आहेत ते पंचायत समितीमध्ये या ठिकाणी असतात, तीच नगरपालिकेमध्ये देखील असतात आणि त्यामुळे थेट एका व्यक्तीशी संलग्नित हा सगळा भाग या ठिकाणी झालेला आहे, प्रशासकापर्यंत तो जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये देखील ह्या निवडणुका होणं महत्त्वाचं आहे। आणि मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये मग त्यामध्ये अनेक नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत आणि महानगरपालिका आहेत, 8 जिल्हा परिषद आहेत। या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी लागल्या तर त्या होऊ शकतील। सुरुवातीला नगरपंचायतीच्या निवडणुका होतील आणि खरं तर जिल्ह्यांमध्ये महानगरपालिकांपेक्षा नगरपंचायत आणि नगरपालिका हाच या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे। कारण अनेक जिल्ह्यांमध्ये आजही महानगरपालिका अस्तित्वात नाही आणि ग्रामीण भागाचा जो संपर्क येतो तो नगरपालिकेशी येतो आणि त्यामुळे या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि आज त्याची या ठिकाणी घोषणा होऊ शकेल। आणि आत्ता जर आपण मराठवाड्यातलं एकंदरीतच वातावरण पाहिलं तर त्या अनुषंगानं हा कल कुणाकडे जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की अतिवृष्टी आहे, त्यात शेतकरी होरपळलेला आहे आणि एकंदरीतच निवडणुका लागल्यानंतर याची देखील चाचपणी होईल की मराठवाड्यातली सर्वसामान्य जनता काय विचार करते आहे। बरोबर।